Audio Jungle. Audio Jungle. पाय तुझे यांच्या 66व्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालेला आहे आणि आपण या ठिकाणी सतत 10वं वर्ष आपल्या या सर्व मंडळींच्या द्वारे करत आहोत। या ठिकाणी मला मनोगत व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटं दिलेली आहेत, पण त्यांनी चुकीचा माणूस निवडलाय, कारण मनोगत ज्याचं स्वतःचं मत असेल तोच करू शकतो। दिवसभर आम्ही साहेबांच्या मताने चालतो आणि संध्याकाळी आम्ही मंडळीच्या हिशोबाने चालतो, उरलं सुरलं तर आई आणि वडिलांच्या हिशोबाने चालतो, आहे की नाही? त्यामुळे आम्हाला स्वतःचं मत नाहीये, पण तरी सुद्धा इथं त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे, तर मी माझे 2 शब्द या ठिकाणी सांगतो तुम्हाला। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंगसाजी महाराज संत आहेत। 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, संत आणि वसंत याच्यामध्ये फारसा फरक नाही। संत आणि वसंत, वसंत जेव्हा येतो त्यावेळेस काय होते, सृष्टीचं निर्माण होतं। सर्वांनी बघितलं वसंत पंचमी आता आपण साजरी केलेली, बरोबर आहे? तर ज्या प्रकारे वसंत आल्यानंतर आपल्या सृष्टीमध्ये चेंज होतो, बदल होतो, तसंच ज्यावेळेस संत आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या टायमाला आपल्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे। दरवर्षीप्रमाणे जर आपण या ठिकाणी हा प्रोग्राम करतोय तर आपण स्वतःचं या ठिकाणी हे केलं पाहिजे की बाबा निरीक्षण केलं पाहिजे की आपण आपल्यामध्ये काही बदल केला आहे का। जर आपण बघायला गेलो तर आपल्यामध्ये बऱ्याच काही गोष्टींची कमतरता असते आणि भगवंताच्या अनुषंगाने आपण त्याला कमी करण्याचा प्रयत्न करत असतो। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आपण व्यसनाधीन झालेलो आहोत। 2 मिनिटं मला त्याच्यामध्ये घ्यायचे आपले। व्यसनाधीन झालेलं असल्यामुळे काय होतंय की आपण आपल्या सगळ्या प्रपंचाचा त्या ठिकाणी खराब, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जर आपण आईबापांची जर सेवा केली तर नक्की आपल्या मध्ये काय बदल होतो। विसरू नको रे आई बापाला, झिजविली ज्यांनी काया, काया झिजवूनी तुझ्या शिरावर, धरली कृपेची छाया वेळ्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया। आई बाप जिवंत असता नाही केली कधी रे सेवा, आई बाप जिवंत असता नाही केली कधी रे सेवा, मग मेल्यावरती कशाला म्हणतोच रे देवा देवा। करत आलेला आहोत। आता अहम आणि अहंकार याविषयी जर बोलायचं झालं, परमहंस मुंगसाजी महाराजांचे चमत्कार बघून आता त्यांचा चमत्कार महाराष्ट्रात गाजला। महाराष्ट्रात गाजल्यानंतर ही वार्ता बडोद्याच्या राजापर्यंत पोहोचली। जेव्हा बडोद्याच्या राजापर्यंत पोहोचली तेव्हा बडोद्याच्या राजांना पुत्र होत नव्हता। जेव्हा तो पुत्र होत नव्हता तर त्यांनी बऱ्याच संतांकडे गेले, बऱ्याच महंतांकडे गेले, पण ज्याच्या नशिबातच नाही तर त्यांना कुठून मिळणार। पण त्यांना मुंगसाजी महाराजांचं नाव कळलं आणि मुंगसाजी महाराजांचं नाव कळल्यानंतर ते सरळ कुठे गेले, धामणगावला आले आणि धामणगावला आल्यानंतर त्यांनी सांगितलं
महाराज म्हणाले तुझ्या नशिबातच नाही तर तुला कुठून मिळणार. नाही महाराज असं बोलू नका, कारण मी एवढ्या लांबून आलो आणि मला तुमच्याकडनं काही ना काही अपेक्षा आहे, या उद्देशानेच मी महाराज तुमच्या कल्लीन आलेलो आहोत. परंतु मुंगसाजी महाराजांनी सांगितलं बाळा तुला होऊ शकत नाही. नाही महाराज मला झालंच पाहिजे आणि तुम्ही काही करून मला आशीर्वाद दिलाच पाहिजे. या हट्टापोटी बडोद्याच्या राजाने महाराजांना साकडं घातलं आणि महाराजांना साकडं घातल्यानंतर महाराजांनी सांगितलं की तुला काही करावं लागेल. काय करावं लागेल? 100 बोकडांचा नवस तुला करावं लागेल. किती? 100 बोकडांचा. 100 बोकड कापायचे आणि त्याचा नवस करायचा. नंतर म्हणजे महाराजांचं एक दृष्टिकोन होता की यांनी केलं नाही पाहिजे, कारण तुझ्या नशिबात नाही आहे, जे नाही आहे ते घडत नाही आहे, सृष्टीचा नियम आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो, माऊलीने सांगितलंय 100 बोकडाचा नवस कर. राजाने केला. त्यांनी सांगितलंय की बाबा धामणगाव पासून रामगावच्या रामेश्वर मंदिरापर्यंत दिव्याची चिरंगाडी लाव. महाराजांनी अख्खं सैन्य लावून त्यांनी केलं. हे करीत असताना परमहंस मुंगसाजी महाराज की जय. मुंगसाजी माऊली की जय. सर्व माऊली भक्त इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे इथे आज मोठ्या उत्साहाने चाकणमध्ये पुणे इथे माऊलींचे 66वी पुण्यतिथी आपण साजरी करतो. या सर्व माऊली भक्तांच्या एकत्रित येऊन एकमेकांना गेट टुगेदर असं एक माऊली भक्तांच्या स्मरणात होऊन हे माऊली भक्त तल्लीन होत आहेत आजच्या उत्साहामध्ये. तरी आपण किती वर्षापासून ही पुण्यतिथी साजरी करताय? गेल्या 10 वर्षापासून साजरी करतो आपण. जवळपास आपण गेल्या 10 वर्षापासून साजरी करतो. एक आपल्याला असं वाटत होतं की आपण आपल्या गावाला जाऊ शकत नाही. ती एक खंत होती. त्यानिमित्तानं आपण एकत्र येऊ आणि हा कार्यक्रम साजरा करूया. या पद्धतीने गेल्या 10 वर्षापासून साजरी करतो. पहिली जवळपास आपण 6 वर्ष आळंदीला साजरी केली. गेले 4 वर्षापासून या ठिकाणी साजरी करायला लागली. तुमचं नाव माऊली? माझं नाव रमेश देवराज ठाकरे. प्रॉपर यवतमाळ डिस्ट्रिक्ट. महिंद्रामध्ये कामाला आहे. म्हणजे सर्व आपले माऊली भक्त विदर्भातून आलेले विदर्भातले मराठवाडा विदर्भातली सगळी. ओके ओके. शिकण्याचं काय नाही. आता सरांचं म्हणणं आलं की 10 वर्षापासून आम्ही जयंती साजरी करतो. 3 वर्षापासून मी स्वतः अटेंड करतो. आनंद याच गोष्टीचा आहे की बिखरलेले सगळे जे माऊली भक्त आहेत ते एकत्रित येतात आणि वर्षाला का असं ना आमच्या भेटीगाठी होतात. त्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो. माऊलीचं नामस्मरण पण होतं आणि खूप चांगलं वाटतं. माऊली म्हणतात आपण एकत्रितपणे येऊन कशी साजरी करूयात ह्या संकल्पनेने तुम्ही इथे साजरी करताय. बरोबर. आपल्याला कसं वाटतं साहेब माऊलीच्या कल्लीन या पुण्यतिथीला आपण एकत्रित येऊन काम करताय? हे छान वाटतं. आपण दामणगावला जाऊ शकत नाही. दामणगाव असल्यामुळं तर तेच सगळे समाज बांधव एकत्र येऊन आपण महाराजाची पुण्यतिथी चांगली साथ साजरी खूप आनंद वाटतो. दामणगावला गेल्यासारखं. माझं नाव संतोष ठाकरे. मुंगसाजी महाराज
साक्षाची पुण्यतिथी साजरी करत आहोत. आणि यामध्ये जे आपण श्रेय म्हणजे आमचे साहेब यांनी आपण छोटासा वेलू लावल्या गगनावरती यासोबत छोट्याने रोपटं लावलं होतं. आज हे फार मोठं रोपटं झालेलं आहे. आणि हे मित्रामुळे सर्व एकोपाने सर्व एकत्रित आणि इथे संत आपले मुंगसाजी महाराज हे विदर्भामधले आहेत. आणि ज्यावेळेस इथं आपली मुंगसाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो त्याच टोटल विदर्भातले मित्रमंडळी इथे येतात. आणि एक चांगल्या प्रकारे उत्साहाने सगळं मिळून मिसळून आम्ही हा उत्साह साजरा करतो. आणि या निमित्ताने सर्व आम्ही एकत्र येतो आणि नेहमीच असा आपल्या लोकांचा मला सपोर्ट करत राहील आणि नेहमी आम्ही उत्साह साजरे करत जाऊ. धन्यवाद. होऊ शकत नाही लांब असल्यामुळं आणि मोठ्या उत्साहाने आपण इथं धामणगाव मुंगसाजी महाराज पुण्यतिथी साजरी करतो 10 वर्षापासून. आणि सगळ्या भाविकांचा मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळतो त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. नमस्कार. परमहंस मुंगसाजी महाराज पुण्यतिथी चाकण येथे उत्साहात साजरी. आज दिनांक 16/3/2024 रोजी परमहंस मुंगसाजी महाराज यांची 66वी पुण्यतिथी भोसे येथे दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजेंद्र ढगे चित्रपट निर्माते दिग्दर्शक तसेच श्री मनोहरराव कोकाटे साहेब उपस्थित होते. यावेळी श्री कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संत आणि वसंत यामधील साम्य त्यांनी सांगितले. तसेच जगाच्या पाठीवर सर्वात महत्त्वाचे जर कुणी असतील तर ते आपले आईवडील आहेत. आईवडिलांचा महिमा त्यांनी आपल्या कवितेद्वारे सादर केला. त्यानंतर श्री गजेंद्र ढगे यांनी विदर्भातील संत परमहंस मुंगसाजी महाराज यांची जीवनगाथा सांगितली. ज्या ज्यावेळी भक्तांवर संकट येतात त्यावेळी महाराज आपल्या भक्तांसाठी धावून येतात. तसेच परमहंस मुंगसाजी महाराज यांनी केलेले साक्षात्कार समाजसेवा जनजागृती यांची माहिती दिली. यावेळी संत तुकडोजी महाराज भजन मंडळ यांचा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम पार पडला. आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भातील बहुसंख्य भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. तसेच श्री राजेश बिजवे साहेब यांनी परमहंस मुंगसाजी महाराज पुण्यतिथी निमित्त दरवर्षी महाप्रसाद लागणारा तांदूळ देण्यास संकल्प केला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री रमेशराव ठाकरे साहेब, श्री गुलामराव टापरे, श्री हरिदास वानोळे व त्यांचे सहकारी यांनी केले. धन्यवाद.